या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या श्रीकांत आणि दामिनीसोबत बोलत बसलेली असते. त्याचवेळी आदित्यही त्या ठिकाणी येतो. तर अहिल्या पटकन त्याला प्रीतमबद्दल विचारते, पण मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की प्रीतमला आपणच घरातून बाहेर काढले आणि त्यामुळे तिचा चेहराच पडतो. तर आदित्य अहिल्याला म्हणतो की आई, मला माहिती आहे तू प्रीतमला किती मिस करते येते. मात्र त्यावेळी अहिल्या म्हणते की खूप उशीर झाला आहे, आपण सर्वजण झोपायला जाऊ. पण तरीही आदित्य तिला थांबवतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु अहिल्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. आणि मग जेव्हा आदित्य तिच्याकडे प्रीतमला भेटण्यासाठी परवानगी मागतो तेव्हा सुद्धा ती नकारच देते आणि तेथून निघून जाते. परंतु श्रीकांत आदित्यला परवानगी देतो, त्यामुळे आदित्य प्रीतमकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे प्रीतम, मारुती, गणी, पारू हे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात आणि त्या विश्वंभर ठाकूरच्या घरी नेमकं काय काय घडलं हे पारू गणीला आणि मारुतीला सांगत असते. गणी तिचं कौतुक करत म्हणत असतो की तायडे, तू खरंच खूप हुशार आणि धाडसी आहेस ग. तर पारू म्हणत असते की मी धाडसी आहे की नाही ते माहीत नाही, पण जर माझ्या देवी आईंवर एखादं संकट आलं ना तर मग मला दुसरं काही सुचत नाही. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना आदित्य त्या ठिकाणी येतो. तर प्रीतम रडतच त्याला मिठी मारतो. त्या दोघांची ती भेट पाहून इतरांच्याही डोळ्यात नकळतपणे पाणी येतं. मारुती म्हणतो की जणू असं वाटतंय की राम लक्ष्मणाचीच भेट झाली. आणि मग आदित्य प्रीतमला शांत करतो. तर प्रीतम त्याला विचारत असतो की दादा, मला सांग, तू मला घरी घेऊन जाण्यासाठी आला आहेस ना? आईने मला माफ केलंय ना रे, आणि तिनेच मला घरी बोलावलंय ना? पण त्यावेळी आदित्य खाली मान घालून म्हणतो की नाही प्रीतम, त्या गोष्टीसाठी अजून वेळ आहे. आईने तुला माफ केलेलं नाही आहे, पण मी तुला इथे भेटण्यासाठी आलो आहे. आणि हे ऐकून प्रीतमला वाईट वाटतं. तो रडतच म्हणतो की दादा, आईला समजवणारे, ती कधी मला माफ करणार आहे? मी तिचाच मुलगा आहे ना. पण आदित्य म्हणतो की प्रीतम, आत्ता हे जे काही घडतं आहे ना त्यातून बाहेर पडण्यासाठी तिलासुद्धा थोडा वेळ दे. मला खात्री आहे लवकरच सगळं काही ठीक होईल. पण प्रीतम रडतच बाहेर निघून जातो. दुसरीकडे अहिल्या खोलीत एकटीच विचार करत बसलेली असते. आत्तापर्यंत प्रीतम जे काही वागलेला असतो, त्याने ज्या काही चुका केलेल्या असतात त्या सगळ्या तिला दिसत असतात. त्याचवेळी मग श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि अहिल्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणत असतो की अहिल्या, प्रीतम आपला मुलगा आहे आणि माझा आपल्या संस्कारांवर विश्वास आहे. मला माहिती आहे प्रीतम कितीही खोडकर असला ना तरी तो अशी चूक करणार नाही. तर अहिल्या म्हणते की श्रीकांत, माझासुद्धा प्रीतमवर विश्वास आहे रे, आणि आपल्या संस्कारांवर सुद्धा. पण मला फक्त ना हे सर्व त्याच्या तोंडून ऐकायचं आहे. तो एकदा जरी म्हटला ना की आई, या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे, मी हे सगळं केलंच नाही, तर मग बघ मी त्याच्यावर विश्वास ठेवून काय करते ते. पण त्याचा स्वतःवरच विश्वास नाही आहे, तो स्वतःच इतका कन्फ्यूज आहे. तर मग आपण तरी काय करायचं? तर या दोघांचं बोलणं ती मोनिका चोरून ऐकत असते. अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की फक्त एकदा प्रीतमने म्हणायला हवं की आई, यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे. आणि ते ऐकून मोनिका घाबरून म्हणते की शेवटी या अहिल्याचं तिच्या मुलावरचं प्रेम जागत झालंच, पण असं होऊन चालणार नाही. कारण जर असं घडलं ना तर मग माझं पितळ उघडं पडेल आणि मग मला या घरातून निघून जावं लागेल. पण मी कधीच असं होऊ देणार नाही. शेवटी मला माझं आणि माझ्या बाळाचं भविष्य सिक्युअर करायलाच हवं. मी काही या घरातून निघून जाणार नाही. तर दुसरीकडे प्रीतम रडत बाहेर येऊन बसलेला असतो. त्यानंतर पारू त्या ठिकाणी येते आणि प्रीतमला समजवण्याचा प्रयत्न करू लागते. त्यानंतर मग आदित्यसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो देखील प्रीतमला शांत करतो आणि त्याला समजावतो. पारू म्हणत असते की प्रीतम सर, जेव्हा आपल्याला काही समजत नाही ना तेव्हा आपण एकटंच कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसायचं, आपल्या मनाला काय हवं आहे ते विचारायचं, आणि मग आपल्याला ना बरोबर मार्ग सापडतो. आपल्याला काय करायचं आहे हे समजतं. आणि तुम्ही ना आता अजिबात काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे का, देवी आईंना हे सुद्धा माहीत आहे की तुम्ही इथे माझ्यासोबत राहताय. त्यामुळे याचा एकच अर्थ होतो की त्यांना तुमची काळजी आहे, त्यांना तुम्ही त्यांच्या नजरेसमोर हवे आहात. त्यामुळे आता लवकरच खरं काय आहे हे सगळ्यांच्या समोर येईल आणि देवी आई तुम्हाला माफ करतील. तर आदित्यही प्रीतमला तेच सांगत असतो. म्हणत असतो की भावा, तू असा रडत बसू नको, एकदा हस तरी. पण प्रीतम रडतच म्हणतो की अरे दादा, मी कसं हसू? मला आईचा चेहरासुद्धा बघता येत नाही आहे आणि आईला तर माझा चेहरा पाहायची इच्छाच नाही आहे. आणि त्यावेळी प्रीतम म्हणते की त्या देवी आई आहेत त्या कधीच तुम्हाला दूर लोटणार नाही.
तुम्ही नका काळजी करू. आणि मग शेवटी प्रीतमसुद्धा पारूचं म्हणणं ऐकतो, समजून घेतो आणि आदित्याला रडतच मिठी मारतो. तर आदित्य हसतच म्हणतो की बघ प्रीतम, तुला किती छान समजावून सांगणारी वहिनी भेटली आहे. आणि हे ऐकून पारूलाही हसू येतं आणि मग तीसुद्धा त्या दोघांच्या जवळ जाते. दुसरीकडे अहिल्या फोनवर बोलत असते आणि त्याचवेळी तिच्यासमोर एक माणूस गन घेऊन येतो आणि त्यामुळे अहिल्या घाबरून मोठ्याने प्रीतम अशी हाक मारते. पण हे प्रीतमला पडलेलं फक्त एक स्वप्न असतं. पण या स्वप्नामुळे तो खूपच घाबरतो आणि झोपेतून डचकून जागा होतो. त्याला पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवत असतं. अहिल्याची काळजी वाटत असते आणि म्हणून तो घरातून बाहेर पडतो. त्याला फक्त एकदा अहिल्याला पाहायचे असते. मात्र तो जेव्हा बंगल्याजवळ जातो तेव्हा सिक्युरिटी गार्ड्स त्याला अडवतात. त्यामुळे प्रीतमचा नाईलाज होतो आणि मग तो खिडकीतून बंगल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र तो खिडकीतून आतमध्ये जाणारच असतो इतक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. तिला समजतं की ही खिडकी उघडीच आहे. त्यामुळे ती चिडून म्हणते की या घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात की काय माहिती. आणि त्यावेळी प्रीतम पटकन लपून बसतो तर दामिनी ती खिडकी बंद करून घेते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे प्रीतमचा घरात येण्याचा तोही मार्ग बंद होतो आणि मग तो दुसरीकडून आतमध्ये जाता येत आहे की नाही हे बघायला सुरुवात करतो. तर इकडे पारूलाही जाग आलेली असते. प्रीतम सर नक्कीच देवी आईंना भेटण्यासाठी गेले असणार याची तिला खात्री पटते आणि तीही घरातून बाहेर पडते. तर दुसरीकडे प्रीतम अहिल्याला भेटण्याच्या गडबडीमध्ये सरळ त्या मोनिकाच्याच खोलीत जातो आणि त्याला पाहून ती मोनिका मोठ्याने ओरडूनच विचारते की प्रीतम, तू इथे काय करतोय? तर प्रीतम म्हणतो की मला आईला भेटायचं होतं आणि म्हणून मी घरात येण्याचा प्रयत्न करत होतो. मला माहीत नव्हतं की ही तुझी खोली आहे. आणि त्यावेळी ती मोनिका मनाशी म्हणते की ही योग्य संधी आहे. हा प्रीतम अनायसे इथे आलाच आहे तर आता मी सगळ्यांना असं भासवते की याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मध्यरात्री तो मलाच भेटण्यासाठी इथे आलाय. म्हणजे अहिल्याच्या मनात त्याच्याविषयी जी थोडीफार सहानुभूती आहे ना तीसुद्धा निघून जाईल आणि मग मला कोणीच या घरातून बाहेर काढू शकणार नाही. आणि मग ती मोठमोठ्याने म्हणू लागते की प्रीतम, अरे तू असा मध्यरात्री मला आणि आपल्या बाळाला भेटण्यासाठी का आलाय? दिवसा तर तू माझं हे बाळ नाकारत असतो, मग आत्ताच तू इथे का आला? तुझं माझ्यावर प्रेम आहे तर मग सगळ्यांसमोर तू आपलं नातं कबूल तर कर. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अगं हे काय बोलतेस तू? तुझा गैरसमज होतोय. मी तुला नाही तर माझ्या आईला भेटण्यासाठी आलोय. पण ती मोनिका काही गप्प बसतच नाही. ती मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते, वाटेल ते बोलत असते. त्यामुळे प्रीतम तिच्या तोंडावरच हात ठेवतो आणि तिला गप्प राहायला सांगतो. तर दुसरीकडे पारू बाहेर प्रीतमला शोधते आणि तो कुठेही न दिसल्यामुळे मग ती घरात जाण्यासाठी निघते. तर इकडे त्या मोनिकाचा आवाज ऐकून दामिनी, अहिल्या आणि प्रिया तिच्या खोलीमध्ये येतात आणि त्या ठिकाणी प्रीतमला पाहून त्यांना तर मोठा धक्काच बसतो. तर ती मोनिका नाटक करत म्हणू लागते की अहिल्या मॅडम बघा, प्रीतम मला भेटण्यासाठी इथे आला आहे. त्याचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आणि हे ऐकून बिचारी प्रिया मात्र पूर्णपणे खचून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मोनिका सगळ्यांना असं भासवत असते की प्रीतमचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आता तो तिचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करणार आहे. त्यामुळे प्रिया म्हणते की ठीक आहे, जर प्रीतमची हीच इच्छा असेल तर मी नकार देणार नाही. आणि त्यामुळे प्रीतमला वाईट वाटतं. पण मग त्यानंतर तो या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी अहिल्याला म्हणतो की मला मोनिकाच्या पोटात असणाऱ्या बाळाची आणि माझी DNA टेस्ट करायची आहे. आणि त्यासाठी अहिल्याही लगेच तयार होते आणि म्हणते की आपण उद्याच टेस्ट करूयात. पण हे ऐकून ती मोनिका मात्र खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब